इयत्ता 10वीचे लोकशाही कोण जे त्याला टिक मार्क करणार. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान केंद्राधिकारी, द्वितीय मतदान केंद्राधिकारी. तुम्ही बाहेर जा. तुम्ही तुम्ही कशासाठी उभे आहेत? मतदानासाठी. बर, कशाचं मतदान आहे? मॉनिटर. मॉनिटरचं. किती उमेदवार आहेत? दोन उमेदवार. कोणते दोन उमेदवार आहेत? आणि कार्तिकी 2 उमेदवार. बर, ठीक. कोणत्या पद्धतीनं उमेदवाराची निवड चालू आहे? हा, लोकशाही पद्धती. ठीक. कुंडोळ येथे लोकशाही पद्धतीने इयत्ता 10वीच्या वर्गातील मॉनिटरची निवड होत आहे. तर शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत खाडे सर यांनी त्याचं उद्घाटन करावं असं मी त्यांना विनंती करतो. गोंधळाचे एक जण जा. नंबर सांगायचा आपला. मतदान कोणाला करायचं तिथं. 2 उमेदवार आहेत. त्या 2 उमेदवारांपैकी तुम्हाला कोणी काही असं प्रलोभन वगैरे दिलंय का? काही मलाच मतदान कर म्हणून? ठीक आहे. तू सांग काळे, लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. बर. लोकांच्या हितासाठी. डावा हात द्यायचं पुढं, डावा बर का. चला 2 पुढं मुलं. व्यवस्थित मतदान करायचं. हा, लोकशाही पद्धतीने. लोकशाही पद्धतीने या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थी प्रतिनिधीचं निवड चालू आहे. त्यासाठी केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, द्वितीय मतदान अधिकारी आणि मतदार या ठिकाणी मतदान करून केंद्राच्या बाहेर जात आहेत. अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी मतदान चालू आहे. तुम्ही त्यांना काही कामच नाही. एक मुलगी जा. आरमान आला है ना. गळे घालून आतमध्ये टाकून द्यायचे. चल एक
थंडी पाहिजे का? तिकीट या, तिकीट लोक डावा आता बोट वाजवून घेते काय? चला दोन मला डावा ते नाही हम थांबा केला मतदान करा. बरं, किती मतदान झालं? आता केंद्राध्यक्षांनी जाऊन समोर सांगायचं म्हणजे एवढं मतदान झालंय, कोणाला मतदान करायचं, कोणाला तिथं येऊन तो तुम्ही त्यांचे नाव नाही टाकले ना पहिले का उमेदवार तिघांचे नाव पण केले का? किती झालं सगळे मग सांगायचं काय एवढं मतदान आपले मागे सर कुठले बघायचं 45% म्हणू का 45 जणांचं मतदान एकूण मतदान किती होतं हे कागद 81.81% मतदान 81.82% मतदान झाले. मतदान झालं. आज आपल्या विद्यालयामध्ये मॉनिटर निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये 100% मतदानापैकी 81.56% मतदान झालेलं आहे. एकूण मतदान 100% होते, त्यापैकी 55 पैकी 45 झाले. निकाल थोड्या वेळात जाहीर होईल. बरं, आता आपापल्या जागेवर बसून घ्या वर्गात. आता मत एक काढा, एक चिठ्ठी काढायची. बरं, अनिकेत 4 रेषा झाल्यानंतर 5वी आडवी रेषा. अनिकेत 5 मतदान झालं. अनिकेत कार्तिकी अनिकेत
कार्तिकी 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 अनिकेत अनिकेत कार्तिकी 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 आता काटोकी टक्कर कार्तिकी. तुम्हाला कार्तिकी इक्वल मतदान झालं आता इथं कोरी नोटा 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 आईला नोटा मारलाच वय नोटा अनिकेत नोटा अनिकेत मतदान करायचं समजलं नाही काय ते अनिकेत अनिकेत करा बरं नोटा एक अनिकेत एक 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 अनिकेत पुन्हा अनिकेत का अनिकेत 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 कार्तिकी 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 अनिकेत अनिकेत कार्तिकी अनिकेत का नाही नाही कार्तिकी संपलं का मज होते किती चिठ्ठी झाली आता मतदान पूर्ण झालेलं आहे ऐ. 5, 10, 5, 15, 5, 20, 23 या ठिकाणी अनिकेतला 23 मतदान मिळालेलं आहे आणि एक जणांनी नोटा मारलेल्या आहेत म्हणजे मतदान किती आहे ते समजलं नाही का काय असं मतदानाने तसं होतं पहा तर या ठिकाणी आपल्या शाळेचा मॉनिटर अनिकेत झालेला आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत खाडे सर हे त्याचा आता सत्कार करतील. उद्या आहे आपल्याला टाळ्या वाजवा सर्व. बरं चांगलं काम करायचं पहा आता तुम्ही निवडून उमेदवार कसा आहे आता तुम्हाला समजा